क्या क्या डायरेक्ट छोड़ेगा क्या अंदर? छोड़ेगा डायरेक्ट अंदर? कितना लेगा? 1 लाख। आंटी बीच में घुसो मत। नहीं घुसो मत। ओके ओके ओके। आमचा बैलगाड्याचा नाद असलेला प्रिन्स ही मत्तूरची गाडी आहे, मत्तूरची आता. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आज कुठे चाललोय तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा. मी कुठे चाललोय, माझ्यासोबत कोण आहे ते आज काहीच सांगणार नाही, तुम्हाला पुढे समजेलच. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा. आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर चला लेट्स गो. तर गाईस तुम्ही बघू शकता आपल्या सोबत अभि घोले, मुरबाडचा चॉकलेट बॉय. आता सीन असं झाला का भाई बोलेला पेट्रोल टाकतो गाडीत, जाऊ. खाली आला बोलतो पैसेच नाही. त्याला बोललो आता, बोलतो थांब. रिटर्न घरी गेला भाई घरी गेला. किती पुस्तक आणली खरं सांग? 5-6 पुस्तकं घेऊन आला. बुक डेपो मध्ये दिली. आई शपथ पैसे घेतले, डायरेक्ट गाडीत पेट्रोल टाकला. परिस्थिती बिकट चालू आहे सगळ्यांची. याला बोललो परिस्थिती बिकट चालू आहे सगळ्यांची. तर त्याच्यामुळे भाईने पुस्तकं दिली. तर काय नाही, आता बोलतो तुम्ही जा, तुम्हाला काय केलंय आम्ही. आता कुठे चाललोय आपण? अंबरनाथला चाललोय आम्ही, शिव टेम्पलला, शिव मंदिरला. अंबरनाथ शिव टेम्पलला चाललोय. तर भाईला रस्ता नाही माहिती, बोलतो मॅप लावून जाऊ. बोललो चल जाऊ भाई, कारण का मी मागे पण एकदा गेलेलो. मी कधीतरी घरातनं बाहेर निघतो ना मित्र, त्यामुळे आमच्या सोबत यायला भाईला टाइम नसतो, पण पोरींसोबत बरोबर फिरतो. कंट्रोल कंट्रोल. भाईचे एवढे संसार आहेत ना, संसाराच्या पाठी संसार आहेत भाईची. समझ रहे हो ना? पण एकीला जरी समजला ना, खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. भाई डायरेक्ट बॉम्ब टाकतील. ये बड़ी अच्छी बात कही आप. असं काहीच नाही. अरे तुला तुम्हाला माहित आहे कसं आहे, डेंजर काम आहे. आता जर शेवटपर्यंत कनेक्ट राहा, भेटू थोड्या वेळात. काहीच बघू शकता तुम्ही, काही काय व्ह्यू वाटतोय. आणि फायनली शिव मंदिर. पब्लिक बघा, पब्लिक जाम गर्दी आहे, जाम गर्दी आहे. नंबर किती वाजता येईल ना किती वाजता नाही काय माहीत. आता लाईन बघा फक्त, बापार इथपर्यंत लाईन. कसा बोलतो लवकरच, काही ऐकत नाही. मी लावली असती सेटिंग, पण जाऊ दे आता, काय देवाच्या दर्शनासाठी मी नाही जायचं. गाडी लावतो इथे पटकन. गाडीत बघा, गाडी आपली इथे लावले आणि ही लाईन ही पार जाम गर्दी आहे. हे काय करायचं? डायरेक्ट जाऊया. राहू दे. क्या क्या डायरेक्ट छोड़ेगा क्या अंदर? छोड़ेगा डायरेक्ट अंदर? कितना लेगा? 1 लाख. आ जाओ तुम लोग, आ जाओ. चलो गाइस फाइनली आलो आता आम्ही. आंटी बीच में घुसो मत. घुसो मत. ओके ओके ओके. आंटी के पीछे लाईन बघा पर्यंत.
लाईन बघा केवढी पार तिकडे फिरून गेले. तेरे को यहाँ से रिक्शा नहीं मिलता. पाठी बघा केवढी लाईन वाढली. आमचा नंबर अजून जाम मागे. लाईन पूर्ण तिकडनं फिरून गेले. कधी येईल काय माहिती. हाँ, बाकी इन लोग के साथ भी तो जाना पड़ता है ना अपने को. उनका एक बार दिखता है बंद हो जाता है, दूसरी बार दिखता ही नहीं. वो बोली उधर खड़े रहने को तो अपन ऐसे बोलते नहीं ना, आप जाओ ऐसे लाइन में से नहीं सरक सकते. फायनली अर्ध्या तासाने नंबर आलाय बघा. जवळ पोहोचला अर्ध्या तासाने. पूर्ण तेवढा फिरून आलोय मंदिराच्या इकडनं. लाईन बघा आता खतरनाक लाईन. काय फायनली दर्शन झालंय. आतमध्ये शूट नव्हते करून देत, पण थोडाफार गेलाय जेवढा जमला तेवढा. आता 1-2 फोटो काढू आणि मग निघू इथं. फोटो काढायचे नाही, बाईला फोटो काढायचे. चल चल. साइड हो जाओ, एक साइड हो जाओ, निकलने. आता काही फायनली दर्शन सुद्धा झालंय. बाहेर पण आलोय. आता हे कुठं जायचं आता घरी. बघूया रस्त्यात काय धबधबा काय घडतंय बिघडतंय रस्त्यात बघू. चला निघू आता. मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा, गाडी चालवल्याने सुद्धा शर्यती पाहतोय. आमचा बैलगाड्याचा नाद असलेला प्रिन्स. ही मथुरची गाडी आहे. मथुरची आता गाडीत आता घरी झालेलो आम्ही. घरी जाता जाता भाऊ बोलला गणपती मंदिरात जाऊ. आलो आता गणपती मंदिरात पाया पडून घेतो लगेच आणि मग डायरेक्ट घरी.
तर काहीच झालं आमचं आतमध्ये दर्शन. जास्त शूट नव्हते करून देत, तरी पण जेवढा जमला तेवढा केलाय. आता डायरेक्ट घरी. तर काहीच आता निघालोय फायनली. आणि अजून कुठे जायचं आहे का? आता कायच नाही रस्त्यात. आता डायरेक्ट घरीच जाऊ. थेट इथनं थेट घरी. थेट घरी. दाबीला सोडलाय घरी, तर मी पण जातो पटापट, कारण का पाऊस यायला सुरुवात झाली. आता थोडक्यासाठी भिजायला लागेल. काही जस्ट आलोय घरी. आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे तो पण प्रेस करा, म्हणजे ब्लॉग टाकल्या पहिली नोटिफिकेशन तुम्हालाच येईल. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.